नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही? गणपती बाप्पा आणि पार्वतीची मजेदार गोष्ट. चला तर मग ऐकूया. एकदा काय झालं, पार्वती आईने विचार केला, माझ्या गणेशा नेहमी लाडू मोदक खातोय, चला आज त्याला थोडं काम करायलाच लावते. ती म्हणाली, गणेशा बाळा, जा जरा बाजारात आणि मला 2 फुलं घेऊन ये, पण लक्षात ठेव जास्त काही घेऊन येऊ नकोस. गणेशा लगेच आपल्या उंदीर मामावर बसला आणि बाजारात गेला. तिथे फुलांचा एवढा सुंदर गंध, लाल गुलाब, पिवळी झेंडू, पांढरी मोगरा, गणपतीला काय मोह आवरेना. ऐका हा बाळांनो, तो म्हणाला, आईने 2च फुलं सांगितली, पण काही सगळी फुलं इतकी सुंदर आहेत, काय करायचं आता? मग गणेशा हुशारीने म्हणाला, चला मी 2 फुलं घेऊन येतो, पण मोठा फूल तो काय करतो माहितीये? मोठा झेंडूचा हार उचलतो, मोठा गुलाबाचा गुच्छ उचलतो आणि उंदराला म्हणतो, चल मामा आता उचल बघू. उंदीर मामा बिचारा लहानसा, तो हाराखाली चुरचुरायला लागला. तो म्हणाला, गणेशा हे कसले 2 फुलं? हे तर 2 डोंगर आहेत. आहे की नाही मजा बाळांनो? पुढे ऐका हा. गणेशा खिदळला आणि म्हणाला, आई म्हणाली 2 फुलं घेऊन ये, मी घेतलीत ना, पण थोडीशी मोठी आहेत, एवढंच. घरी आल्यानंतर पार्वती आईने पाहिलं तर संपूर्ण घरभर फुलांचा पसारा. ती म्हणाली, गणेशा मी 2 फुलं सांगितली होती, हे एवढं मोठं काय आणलंस? गणेशा निरागसपणे म्हणाला, आई 2 आणलीत ना, पण मी जरा भारीतली निवडली. पार्वती आईला हसू आवरेना. ती हसली आणि म्हणाली, बाळा तुझं डोकं खरंच मोदकासारखंच गोड आहे. आहे ना मजा बाळांनो? तर पुढे ऐका. आणि मग आई बाळ दोघं मिळून त्या फुलांनी घरभर सुंदर सजावट करून लागले. आहे ना मजा? या गोष्टीतून बाळांनो मुलांना शिकायला मिळतं की गणपती बाप्पा नेहमी निरागस आणि मजेशीर आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्येही आनंद शोधायला हवा. चला तर मग माझी गोष्ट तुम्हाला आवडली का बाळांनो? मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पुन्हा भेटू अशीच नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.